मध्ये मध्ये सूर्यताई आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जाएंगे, लढेंगे जीतेंगे हम सब जाएंगे. एकच मिशन मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. बाजूला घ्या त्याला, बाजूला घ्या. बाकीचे घ्या ना बाजूला म्हणा. आल्याशिवाय बाजूला असेल का बाकीचे? बाईक घेऊ चला. सरकार बाकीचे त्यांचं काम नाही. संदीप भैया बाकी सरकार बाकीचे बाकीची बाजू सरकार. लक्ष्मण भाऊ थोडा मोबाईल मध्ये 2 मिनिट गडबड करू नका. नाही तुम्ही सोडा, तुम्ही संतोष खूप घेतलं माझं. अरे बॉम्बे एक मिनिट नितेश संदीप भैया, आज तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, काय बोलणं झालं? नाही, तब्येती काळजी घ्या. त्यांची आधीच तब्येत खराब आहे. मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो. व्यासपीठावर सुद्धा चालताना, उठताना, बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते. आणि त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगितलं.
त्यांचं हे 7वं उपोषण आहे आंतरवाली सराठी. या अनुषंगानं तुम्ही आता त्यांच्या तब्येतीची जी प्रकृती पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात का किंवा काय केलेली आहे का? मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडे जी जिम्मेदारी असेल, त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी, त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू. मग ती सरकारला बोलायची असेल किंवा जी अधिवेशनामध्ये बोलायची असेल, त्यांची जे भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू. सरकारकडे दखल होईल असं वाटतं. समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहे. त्यांना थोडा थोडा त्रास झाला तर लोक रस्त्यावर येतात, याकडे सरकार लक्ष देणारच. आता आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव सुद्धा आम्हाला उपोषण करत आहेत. अशा पद्धतीने जे तर म्हणताय, कारण की सरकारने अगोदर जे तर आरक्षणाचा विषय जो तर केला होता परंतु कुठेतरी तो पेंडिंग राहिला, त्याची अंमलबजावणी झाली. आता सरकार काय ऍक्शन घेईल? म्हणून दादा जरांगे पाटला मोस्ट पोलीस सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलनात खूप जणांना होती. त्यांची जी मागणी आहे ती सर्व समाजाची मागणी आहे. त्या मागणीसाठी सर्व समाज असेल आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे, म्हणून दादा जरांगे पाटील तसं. दादा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत. नेमकी काय बीडमध्ये हा प्रकार सुरू आहे? नाही पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो. पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की CDR जर तपासलं तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येतील. आम्हाला कुणी म्हणलं राजकारण करतं, ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीवर होतं. जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली तीच वस्तुस्थिती आपल्या समोर होती. मग ते CCTV फुटेज भेटतात, कुठं त्यांच्या सोशल मीडियावरती फिरते की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते. बीडचं बिहार होतंय का? बीड आमचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टरमाइंड वाल्मिक कराडमुळे हा विषय झाला, त्यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे. या माणसाला 8 टाकलं शिक्षा झाली की व्यवस्थित काम केलं. अंजली दमने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं. काय वाटतं तुम्हाला, तुमची काय मागणी असणार? माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडे, त्या मंत्रिपदामधून कुठेतरी त्यांना संरक्षण भेटतं, VIP ट्रीटमेंट भेटते. त्याच पद्धतीने वाटतं अंजलीताई दमने बोलल्या आहेत, जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं, ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठाच हरवायची नाही. अंजली दमने असे जे आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे. म्हणजे काय, आरोपीला वाटेल त्या जेलमध्ये ठेवायची अशी काय आहे व्यवस्था? नाही, मला ह्या विषयावरती माहिती. ओके, थँक्यू.